ढोल बजाव खड्डे बुजाव आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर घेण्यात आले। नाशिक शहरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले, परंतु त्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्यात आले नाही। तसेच स्मार्ट सिटीने विकास कामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणेशोत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार आहे। शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून येते। त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे। तसेच शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यावर यातील मोजकेच खड्डे पेव्हर ब्लॉक तसेच फक्त माती टाकून खड्डे बुजवले गेल्याने ते पुन्हा जैसे थे झाले। खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकल्याने रस्त्यापेक्षा पेव्हर ब्लॉक उंच होऊन वाहनांच्या टायरला त्याचा हादरा बसल्याने अनेक अपघात होऊन काही नागरिकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत। त्याचबरोबर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते। वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी विलंब होत असल्याने रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत। नाशिक शहरातील विविध ठिकाणी विशेषतः संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूर्वीप्रमाणे ट्रॅफिक वार्डनची नेमणूक करण्यात यावी। आता ढोल वाजवून प्रशासनाला जागे करण्याचं काम आजच्या आंदोलनातून आम्ही करत आहोत, परंतु येत्या 5 दिवसात शहरातील सर्व खड्डे पावसाळी डांबर टाकून बुजवावे, अन्यथा मनसे यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल। त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। आंदोलन करताय ढोल वाजून, काय कारण आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या पद्धतीने या नाशिक शहरामध्ये खड्डे झाले, म्हणजे नाशिककरांनाच उमजत नाही आता की रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यात रस्ते। अनेक आमच्या नाशिककरांचे त्या खड्ड्यांमुळे प्राण जात आहे, अपघात होत आहे, मात्र अजूनही मनपा प्रशासनाला जाग येत नाहीये। जसं नाशिककरांची घरपट्टी धकली तर तुम्ही ढोल बजाव आंदोलन नाशिककरांच्या घरावरती करता, तसं आज यांना जाग आणण्यासाठी खरं तर 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायचं होतं, परंतु वरुण राजाचं सारखं आगमन चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पण समजूतदारपणा घेतलाय। मात्र आजचं हे फक्त ढोल बजाव आंदोलन आणि ज्या आपण सर्वांनी बघितलं की दही अंडी फोडली आहे, तर यांच्या नाकर्तेपणाची दही अंडी म्हणून आम्ही मडके या ठिकाणी फोडणार आहे। आणि आपल्या माध्यमातून मनपा प्रशासनाला हा आमचा संदेश वजा इशारा आहे की पुढच्या 5 दिवसात तुम्ही पावसाळी डांबर टाका, काय टाकायचं टाका, मात्र या शहरातल्या रस्त्यांचे खड्डे बुजले पाहिजे। अन्यथा आज तर फक्त मडके फोडतोय, ढोल वाजवतोय, याच्यानंतर कोणाकोणाला फोडू आणि कोणाकोणाला वाजू हे सांगता येणार नाही, याचे साक्षी तुम्ही असाल। आणि जर पुढे भविष्यात काही याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्व स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।